रोक न्यूज पहा आता नव्या रूपात। दिल वही सोच नहीं। संपादक मकरंद साठे। त्याला साथ देत होती, त्याला पळवून लावायचा प्रयत्न करत होती। माझ्या बाळाला, माझ्या बहिणीची मुलगी आहे, माझं बाळ एक जेलमध्ये आहे, त्यांना न्याय पाहिजे, माझ्या बाळाला नोकरी दिली पाहिजे, घर सुद्धा राहायला नाही त्यांना। माझ्या बहिणीला माझा मेवणा उघड्यावर पडलाय, माझ्या बाईचं घर डमवलंय, सुखासुखी खात होती त्या लोकांनी, निर्दोष लोकांनी माझ्या बहिणीचं घर उजळवलंय। माझ्या बहिणीला न्याय पाहिजे, काय करून माझ्या भावानं, सरकारनं माझ्या बहिणीला न्याय द्या। या ठिकाणी मळखांबी गावी आमच्या ताई ज्या आहेत त्या ताईवर गोळीबार झाल्यानंतर त्यांचा त्या जागीच मृत्यू झालेले आहे आणि त्या मृत्यू झाल्यानंतर आज महाराष्ट्रातील सगळे समाज बांधव त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी इथे येत आहेत। खरं तर हा प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला काळिंबा फासणार आहे। मस्तवाल असणारा असल्या जमीनदार जो सचिन देशमुख म्हणून आहे त्याला नुसते अटक करून चालणार नाही, तर त्याच्या कुटुंबातील असणारी जे सहआरोपी करणं गरजेचं आहे। त्यामध्ये त्याची बायको असेल, मुलगा असेल, भाव असेल, ह्या सगळ्यांनी पूर्वनियोजित कट करून आमच्या ताईच्या डोक्यामध्ये गोळ्या घालण्याचं काम केलेलं आहे। ती जप्त केलेली, आता डीवायसी साहेबांची बोलणं झालं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ती बंदूक आहे, जो रिव्हॉल्वर आहे, ती जप्त केलेली आहे। ती जप्त केलेली बंदूक सुद्धा ती त्याच बंदुकीमधून, त्या रिव्हॉल्वरमधूनच गोळी झाडली का नाही ह्याची सुद्धा शहानिशा ती झाली पाहिजे। कारण भविष्यामध्ये असं निदर्शनात येतं की गोळी घालणारे जो रिव्हॉल्वर आहे तो वेगळा असतो आणि प्रत्यक्षात जमा केलेली वेगळी असते। म्हणजे आमच्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल, आमच्या ताईला न्याय द्यायचा असेल तर पोलीस प्रशासनानं प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे। इथं आल्यानंतर असं कुटुंबाला भेट देत असताना असं आम्हाला जाणवलं, इथं हा प्रकार होऊन 2 दिवस झालं, 2 दिवसामध्ये इथं एक पोलीस नाही। थोडी तरी लाज वाटली पाहिजे इथल्या पोलीस प्रशासनाला की इथलं मातंग समाजातलं कुटुंब आहे, मागासवर्गीय कुटुंब आहे, अतिशय भयभीत झालेलं आहे। 2 दिवस त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं पूर्ण हसं गेलेलं आहे, कुटुंबातली आई गेलेली आहे। अशी अवस्था असताना तुम्ही वारीचं कारण सांगून, तुम्ही वेगवेगळ्या कारणं सांगून इथं न्याय द्यायचा बाजूला ठेवून इथं प्रोटेक्शन द्यायचं सोडून तुम्ही भलतीच कारणं सांगताय। येणाऱ्या काळामध्ये जर तात्काळ तुम्ही पोलीस प्रोटेक्शन, समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सुद्धा थोडंसं भानाव आलं पाहिजे। अॅट्रॉसिटीच्या नुसत्या मिटिंगा घेऊन, कार्यक्रम घेऊन चालणार नाहीत, तर अॅट्रॉसिटीचे समाज कल्याण अधिकारी आहेत त्यांनी पण इथं तात्काळ भेट देणं गरजेची होती। म्हणजे समजा मातंग बौद्ध असेल, ज्या अनुसूचित जातीच्या लोकांच्यावरती असे खून होतात आणि मग तुम्ही नुसती कागदोपत्रीच घोडं नाचवणार का? तुम्ही इथे येऊन भेट देणार का नाही? त्यांना न्याय देणार का नाही? हे प्रश्न अनेक उपस्थित राहतात। त्यामुळे या प्रशासनाला आमचं सर्व संघटनांच्या वतीनं सांगणं आहे, तुम्ही तात्काळ त्या संबंधितांचे पुरवणी जबाब घ्यावेत। संबंधित कुटुंबाचे पुरवणी जबाब घेऊन तात्काळ सहआरोपी जे नावं सांगतील त्यांना सहआरोपी करण्यात येऊन त्यांना अटक करावं, एवढीच या ठिकाणी मी प्रामुख्यानं मागणी करतो। आणि जर हे झालं नाही तर आम्ही सर्वजण, सगळ्या ज्या दलित संघटना आहेत, ज्या बहुजन संघटना आहेत, त्या सगळ्या एकत्र येऊन आमच्या बहिणीसाठी आम्ही निश्चितपणे रस्त्यावरती येऊ, एवढंच या प्रशासनाला सांगतो।